नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेकी आपल्या शरीरावरती कशा प्रकारे काम करते, त्याची प्रोसेस काय आहे काम करण्याची. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की रेकी म्हणजे नक्की काय आहे, खूप डिटेलमध्ये सांगितले. तर यामध्ये आपण पाहिलंय की आपल्या शरीरावरती आजूबाजूच्या वातावरणाने जी काही निगेटिव्हिटी तयार होते ते काढून टाकण्याचं काम रेकी करते. रेकीला तुम्ही की बोला, ची एनर्जी बोला, शिवशक्ती एनर्जी बोला किंवा यिंग यांग एनर्जी बोला, आहे तर ती एकच, फक्त तिला वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत जे तुमच्या आमच्या सर्वांच्या शरीरामध्ये वाहत असते. तर रेकी कशा प्रकारे काम करते हे जाणून घेण्याआधी मी तुम्हाला आपल्या शरीरामध्ये जी काही चक्र आहेत, 7 चक्र, त्याबद्दल थोडा अंदाज देते, म्हणजे तुम्हाला कळेल की रेकी कशा प्रकारे आपल्या चक्रांवरती काम करते. तर सर्वात पहिला चक्र आहे रूट चक्र. रूट चक्र हे आपल्या माकड हाडाच्या ठिकाणी स्थित आहे. त्याच्यावरती आहे सेक्रल चक्र. सेक्रल चक्र हे आपल्या ओटीपोटात म्हणजेच नाभीच्या खाली 3 इंच इतक्या अंतरावरती स्थित आहे. तिसरं चक्र आहे सोलार प्लेक्सस चक्र. सोलार प्लेक्सस चक्र हे आपल्या पोटात म्हणजे जिथं जठर आहे किंवा नाभीच्या वरती 1.5 इंच इतक्या अंतरावरती हे सोलार प्लेक्सस चक्र स्थित आहे. त्याच्यावरती आपल्या हृदयाच्या मध्ये बरोबर, छातीच्या बरोबर मधल्या भागात हार्ट चक्र आहे. नंतर 5वं चक्र आहे थ्रोट चक्र, हे आपल्या घशामध्ये आहे. नंतर 6वं चक्र आहे थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र आपल्या बरोबर दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे. त्याच्या पुढे आलं सर्वात शेवटचं चक्र म्हणजे क्राउन चक्र. क्राउन चक्र हे आपल्या जो काही टाळू आहे त्याच्या म्हणजे टाळूच्या वरती 1.5 इंच इतक्या अंतरावरती आहे आणि त्याचं फेसिंग वरती आहे. त्याचं फेसिंग वरती का? कारण जी ब्रह्मांडातील एनर्जी आहे ती क्राउन चक्रामार्फत आपल्या पूर्ण शरीरात येत असते. आता क्राउन चक्र पाहायचं असेल तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला हसू येईल, पण गार्डन मध्ये गेल्यानंतर पाहायचं की मच्छर आपल्या डोक्याच्या वरती गोल 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 फिरत असतात. त्याच्यावर मध्ये एक अंतर असतं एवढंसं, तर तिथंच ते चक्र स्थित आहे. आता चक्रांचा अभ्यास करताना रूट चक्रापासून क्राउन चक्रापर्यंत चक्रांचा अभ्यास केला जातो किंवा हील करताना रूट खालून वरती यायला लागतं. पण रेकीमध्ये थोडी प्रोसेस वेगळी आहे. रेकीमध्ये वरून खाली यायला लागतं, कारण पहिला तुमचं क्राउन चक्र ऍक्टिव्ह झालं तरच त्यातून एनर्जी येणार आणि प्रत्येक ऑर्गन किंवा प्रत्येक चक्र तुमचं ऍक्टिव्ह होणार आहे. म्हणून रेकीमध्ये पहिला क्राउन चक्र ऍक्टिव्ह केलं जातं, नंतर थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह केलं जातं, नंतर थ्रोट चक्र, हार्ट चक्र, सोलार प्लेक्सस चक्र, सेक्रल चक्र आणि रूट चक्र असं ऍक्टिव्हेट केली जातात. तसं तर सर्व चक्र ऍक्टिव्ह असतात, पण रेकीमध्ये अट्युनमेंट देऊन ती थोडी बॅलन्स मध्ये आणली जातात. थोडीशी स्विच ऑन केलं जातं, म्हणजे कसं स्पीड दिलं जातं त्याला. शिकण्यासाठी 3 लेवल असतात, लेवल 1, 2 आणि 3. 3A मध्ये मास्टर हिलरचा समावेश असतो. तर लेवल 1 केल्यानंतर 21 डेज हा एक क्लिन्झिंग पिरियड असतो. म्हणजे रेकी शिकल्यानंतर तुम्हाला लेवल 1 मध्ये 24 पॉईंटचं हिलिंग शिकवलं जातं. 24 पॉईंट कोणते? तर आपलं 7 चक्र धरून अजून थोडीशी छोटी छोटी चक्र असतात, ते त्याचेच पॉईंट हे रेकीमध्ये शिकवले जातात. असे टोटल मिळून 24 पॉईंट असतात. तर ह्या 21 दिवसामध्ये म्हणजे तुम्ही आज शिकलाय ना रेकी, तर उद्यापासून 21 दिवस तुम्ही स्वतःवरती ते 24 पॉईंट घ्यायचे असतात. आता पॉईंट घ्यायचे म्हणजे कसं? तर पॉईंट अशी कुठून घ्यायचे नसतात. घेणं म्हणजे काय? तुमच्या हातामध्ये जी एनर्जी दिली जाते दोन्ही हातामध्ये, त्यातून ती एनर्जी तुमच्या प्रत्येक पॉईंट वरती घेतली जाते. आता हार्ट चक्राला रेकी द्यायचे तर आपले दोन्ही हात असे ठेवायचे असतात आणि हे हील करायचं असतं. त्या हातातली एनर्जी आपल्या त्या हार्ट चक्रामध्ये जात असते. तर यालाच म्हणतात की पॉईंट घेणं. आता या 21 दिवसामध्ये नक्की काय होतं? तर प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे आहेत. आता मला माहित असलेला अनुभव मी सांगते. तर सुरुवातीच्या 7 दिवसामध्ये काय होतं, तुमची निगेटिव्हिटी आणि टॉक्सिन्स आहेत ना, म्हणजे तुम्हाला कोणत्या ज्या इमोशन्स तुम्ही दाबून ठेवल्या असतील तर त्या रडण्याच्या मार्फत बाहेर पडणार आहेत. तुम्हाला जर सतत राग येत असेल तर तुम्ही शांत होऊ नये ना, सोलर प्लेक्सस चक्र तुमचं बॅलन्स होऊन पोटामार्फत जी काही निगेटिव्हिटी एनर्जी आहे ती सगळी निघून जाणार आहे. तेव्हा तुम्हाला काय होणार आहे? लूज मोशन. हे प्रत्येकाच्या शरीरावरती डिपेंड आहे. तर 21 दिवसच का घ्यायचे? तर 21 दिवस का? तर आपली मुख्य चक्र किती आहेत? 7.
तर 7 चक्र, या प्रत्येक एका चक्राला ऍक्टिव्ह व्हायला 3 दिवस लागतात. म्हणजे पूर्णपणे ऍक्टिव्ह आणि चॅनलाइज व्हायला 3 दिवस लागतात. असे यासाठी प्रत्येक चक्राला 3 दिवस म्हणून 21 दिवस घ्यायचं असतं. आणि 21 दिवसाचं म्हणजे 21 आकड्याला महत्व पण आहे, की गणपतीचं जर समजा आपण मोदक करायचे म्हटलं तरी 21 मोदक करतो, किंवा 21 दुर्वा असतात, 21 चतुर्थ्या असतात. म्हणून हे थोडस संदर्भ त्या बाबतीतला. पहिल्या 7 दिवसात हे होतं, किंवा 21 दिवसात कधी पण होतं. हे प्रत्येकाच्या शरीरावरती डिपेंड आहे. तर माझ्या अनुभवानुसार मी सांगते की पहिल्या 7 दिवसात तुम्हाला ना रेकी घेता घेता झोप लागलेली समजणार पण नाही. म्हणजे इतकी झोप येईल ना, जेवल्यानंतर तुम्ही जांभई देत बसाल. नंतर 7 दिवसात आहे ना, तुमचे जे काही टेन्शन आहे ना, ते त्यापासून तुम्ही स्ट्रेस फ्री राहणार आहात. म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही कोणत्या गोष्टीचं. आणि तिसऱ्या आठवड्यात तुम्ही अतिशय शांत आणि म्हणजे एक निरोगी माणूस, एक सुखी समाधानी माणूस, मनाला काय लागतं, फक्त सुखच लागतं ना, तसा माणूस तुम्ही होणार आहात. हा 21 दिवसांचा क्लिन्झिंग पिरियड झाल्यानंतर तुम्ही लेवल 2 आणि 3 साठी पात्र होता. आणि हे लेवल 2 आणि 3 झाल्यानंतर असं काही 21 दिवसाची प्रोसेस नसते की तुम्हाला 21 दिवस म्हणजे स्वतःवरती रेकी घ्यायचे, 24 पॉईंट घ्यायचे. त्याच्यानंतर फक्त तुम्ही 7 चक्र आणि बाकीचे 3 पॉईंट सांगितले जातात, ते तुम्ही घेतले तरी चालतात. पहिल्या लेवल झाल्यानंतर तुम्हाला दिवसातून रेकी घ्यायला 1 ते 1.5 तास वेळ लागतो. आणि नंतर तुम्ही हे 10 ते 15 मिनिटात म्हणजे होतं तुमचं पटकन सेकंड थर्ड झाल्यानंतर. आणि जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस होते तेव्हा तुम्ही असं जाता येता इकडे तिकडे असं चिन्ह मंत्र काढून लगेच रेकी घेऊ शकता आणि लगेच स्वतःला हील करू शकता. या रेकीचे फायदे काय आहेत हे आपण बघूया. फायदे सांगायला गेलं ना तर त्याला मर्यादाच नाहीये, म्हणजे अनलिमिटेड फायदे आहेत. आणि याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का, तर साईड इफेक्ट्स आहेत, पण हो, चांगले साईड इफेक्ट्स आहेत. म्हणजे तुम्ही खूप छान प्रकारे हील होणार आहात. तुमचा मुळातून कोणताही आजार असेल तर तो मुळातून बंद होणार आहे, पूर्ण निघून जाणार आहे हळूहळू. याच्या नित्य सरावाने तुमचं मन हलकं होणार आहे, तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आहात, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायला लागणार नाहीये. सर्वात मोठा आणि महत्वाचा फायदा म्हणजे काय आहे सांगू का, तर तुम्ही रेकीशी जोडले जाता, कनेक्ट होता. तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट होता. रेकीशी कनेक्ट होता म्हणजे परमेश्वराशी कनेक्ट होता. तुमचं 1 to 1 कनेक्शन होतं. कॉस्मिक एनर्जी तुम्हाला मिळत असते. तुम्हाला तुमची थर्ड आय चक्रावरती जास्तीत जास्त हिलिंग घेऊन तुम्ही थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करू शकता आणि तुमची कोणतीही मनातील गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. तुम्हाला तुमचा सोल पर्पज कळतो की तुमचा जन्म का झाला आहे. कितीतरी लोकांना समजत नाही की माझा सोल पर्पज काय आहे किंवा काय. रेकीमध्ये आल्यानंतर हळूहळू समजायला लागतं की माझा सोल पर्पज काय आहे. कारण म्हणजे मी जन्म कशासाठी घेतला हे या रेकीमधून कळतं. कितीतरी लोक अशीच येतात, स्वतःचा संसार करतात आणि मरून जातात, पण त्यांचा जन्म एखाद्या कोणत्या तरी गोष्टीसाठी झालेला असतो. हे समजण्यासाठी रेकीचा उपयोग केला जाऊ शकतो. अशा प्रकारे रेकी काम करते. रेकीची काम करण्याची प्रोसेस अशी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचंय आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करायचंय. धन्यवाद.